सध्या मी कवठे महांकाळ या शहरामध्ये आहे. इंटरेस्टिंग लढत आहे इथली. रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील अशा पद्धतीची लढत होईल. मात्र कवठे महांकाळमध्ये अत्यंत महत्त्वाचं एक गणित आहे, ते म्हणजे घोरपडे सरकार. घोरपडे सरकार यांचा एक मताचा गट्टा आहे. ते राज्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यामुळं ते घोरपडे सरकार यावेळेस निवडणुकीच्या मैदानात नसतील, मात्र ते कोणाला मदत करतील यावरती खरं तर इथला आमदार ठरणार आहे. अशा पद्धतीची जी काही सगळी राजकीय गणित आहेत ती या मतदारसंघामध्ये आहेत. रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील हे दोघे तासगाव तालुक्यातील आहेत. मात्र तासगाव कवठे महांकाळ हा एकच मतदारसंघ झाल्यानंतर घोरपडे सरकारांची जी काही भूमिका आहे कवठे महांकाळ या प्रभागातून, या तालुक्यातून, ती इथला आमदार निवडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी मी सध्या कवठे महांकाळ या तालुक्यात आहे, शहरात आहे. काही नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांना मी त्यानिमित्तानं भेटणार आहे आणि काय नक्की राजकीय गणित ह्या सगळ्या मतदारसंघ आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे. कसे आहेत तिथले राजकीय गणित? राजकीय गणित अतिशय चांगले आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदा ओळख करून देतो माझी. मी जिल्हा राष्ट्रवादीचा हे ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. अजितदादा गटाकडून. तर जे तालुक्यातलं किंवा जिल्ह्यातलं वातावरण झालं, मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे जिल्हाभर मी फिरतोय. जिल्ह्यात अतिशय चांगलं काकांच्याविषयी चांगली भूमिका आहे. समाजामध्ये काय अनेक बाबी त्रुटी असतात आणि ते सगळ्या नेत्याकडं त्रुटी राहतात. परंतु काकांनी जे काम केलेलं आहे त्यांचं एक महत्त्वाचं काम असं की हायवे, लोकांना सांगलीला प्रवास करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. परंतु काकांनी तो हायवे लक्ष घातल्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव आला, लोकांची येण्या जाण्याची सोय झाली. म्हणजे अशा अनेक कामं चांगली केलेली आहेत. आता प्रभाकर बाबा तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे. एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांना युवक त्यांच्याकडे पाहिलं जातात आणि अशा पद्धतीनं प्रभाकर बाबा जरी कार्यकर्त्यांचा फोन आला तर ताबडतोब उचलतात आणि कार्यकर्त्यांच्या ज्या शंका आहेत त्या निरसन करण्याचं त्यांच्यामध्ये अतिशय कौशल्य आहे. दुसरं, दादांच्या विषयी बोलायचं म्हटलं, अजितदादांच्या विषयी, तर त्यांनी जी दिपावळीला लाडकी बहीण योजना जी सुरू केली त्यामुळं अतिशय दादांच्या विषयी सहानुभूती समाजामध्ये चांगली आहे. जशी दादांना लाडकी बहीण वाटते या महाराष्ट्रातल्या कन्या, तसं या कन्यांनाही आपले दादा भाऊ आहेत असं मानलं जातं. आणि ह्या योजनेमुळे समाजामध्ये अतिशय चांगलं परिवर्तन घडलेलं आहे. आणि यापुढं जर दादाने चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं तर या महाराष्ट्राचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांना मुख्यमंत्री होतील काय? दादा मुख्यमंत्री मी आता ते काही सांगू शकणार नाही. तो हाय लेवलचा प्रश्न आहे, माझ्या जिल्हा लेवलचा नाही. पण समाजामध्ये दादा एक मुख्यमंत्री व्हावेत असं समाजांची भूमिका आहे. पण तो वरच्या लेवलचा प्रश्न आहे, नेत्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरं एक असं आहे, इथं घोरपडे सरकार आहेत, बरोबर? तर घोरपडे सरकारने अजून काही भूमिका जाहीर केली नाही त्यांची. होय, तुम्हाला काय वाटतं की घोरपडे सरकारने कोणाला पाठिंबा द्यायला पाहिजे? प्रभाकर पाटलांना द्यायला पाहिजे का रोहित पाटलांना द्यायला पाहिजे? तसं पाहिलं तर सरकारने या तालुक्यासाठी अतिशय योगदान दिलेलं आहे. या तालुक्याला कृष्णामाई सगळ्या घरोघर पोचवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. त्यांच्याविषयी भूमिका समाजामध्ये अजूनही चांगल्या पद्धतीची आहे. आणि जर प्रभाकर बाबाला जर सरकारने पाठिंबा दिला तर या तालुक्याचं वैभव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जिल्ह्याला एक कवठे महांकाळचं राजकारण काय आहे हे जिल्हासुद्धा पाहत राहील असं मला वाटतं. महांकाळचं जे काय राजकारण आहे ते आर.आर. आबा या नावानं पण ओळखलं जातं. आर.आर. आबांच्या नंतर काय त्यांच्या कुटुंबाला जमले काही सांभाळणं? असं आहे, आबा चांगले होते, आबाबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. पण आबाने कामही केली. पण आबानंतर दादानी जे काम चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे होतं बरं का, पण ते त्यांना जमलं नाही. आणि मला असं म्हणायचं आहे साहेब, या महाराष्ट्रामध्ये दोनच दादा आहेत, एक वसंतराव दादा आणि एक अजितदादा. दुसरा दादा कोणी नाही आहे. दादा तर तुमच्या तालुक्यात नवीन हो, असू दे की. कसं आहे, राजकारणामध्ये वडिलांची भूमिका घेऊन तुम्ही किती दिवस वाढणार? वडिलांच्या भूमिकेबद्दल, वडिलांच्या कामाबद्दल आपण किती दिवस हे करणार? म्हणजे हा पर्याय आहे. होतील दादा पुढं मागं मोठी होतील, आम्हाला ते म्हणायचं नाही. किंवा त्यांच्याबद्दल मला कुठलीही प्रतिक्रिया वाईट नाही, चांगलाच माणूस आहे.
आणि यापुढं जर या तालुक्याचं वैभव सरकारने पाठिंबा दिला तर खरोखरच कौतुकास्पद हे गाणं होईल ठीक असं मला वाटते. काय नाव? रणजित गाडगे. रणजित गाडगे काय ह्यावेळेस आमदार कोणाला करायचं चाललंय मतदारसंघात तुमच्या? यावेळी 100% प्रभाकर बाबा आमदार होणार. प्रभाकर बाबा होणार. हां. का हो? कारण काय? त्यांनी अनेक विकास कामे कवठेमहांकाळ शहरामध्ये केली आहेत. बरं. काकांच्या माध्यमातून व बाबांच्या माध्यमातून शहरामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं या शहरामध्ये झालेली आहेत. अनेक वर्ष प्रश्न, पाणी प्रश्न असेल, विद्यानगरच्या गट्टीचा प्रश्न असेल, सर्व समाज मंदिरांचा प्रश्न, सर्व त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आणि आमदार निधीतनं काय कामं झालीत शहरात? त्यांची फारच काही कामे शहरात काय त्यांनी झालेली नाहीत. बरं. पण काही सुद्धा कामे कवठेमहांकाळ शहरात त्यांची झालेली नाही. शहरात घोरपडे सरकारांची काय भूमिका राहिली? सरकारचं योगदान फार मोठ्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आहे. म्हैसूर योजना सगळं श्रेय घोरपडे सरकारनं जाते. त्यामुळे सरकारने जर बाबांना वगैरे पाठिंबा दिला तर बाबा 100% आमदार होणार. म्हणजे रोहित पाटलांनी MIDC वगैरे मंजूर करून आणली. काय नाही एवढे तसं काही त्यांनी केलेलं नाही. काही सुद्धा नाही ते. आता मंजुरीत राहिली जार वगैरे आणलाय मग काय नाही ते पूर्वीच्या शासन आता महायुतीच आहेत. ते कशी मंजूर करून आणतील? शासन माहिती त्यांचा काय संबंध येणार ना मंजूर करायला. अजून तिथं काय नागरिक आहेत? नमस्कार. थांबा की. नमस्कार. नमस्कार. काय आमदार कोणाला करायचं यावेळेस? आमदार यावेळेस एकच की रोहित दादा पाटीलच. रोहित दादा पाटील. कोणी किती काही करू दे येणार म्हणजे दादाच येणार. रोहित दादा 100%. का रोहित दादा का पाहिजे? तसं आता आबांची पुण्य एक तर हा प्लस पॉईंट आहे. आबाने आता एवढं सगळं काम केले. बरोबर. त्यांच्या नावानंतर आता सगळं तालुका ओळखला जाते. तासगाव असू दे किंवा कोटेमगाव असू दे. बरोबर. त्यांची पुण्य आहेच पाठीमागे. प्लस यांचा जनसंपर्क आहे. बरोबर. तरुण यांच्या पाठीमागे आहे सध्या सगळी. आणि म्हणून मुस्लिम सांगायचं राहतात. तुम्ही आता कुठल्या शहरातले? मी तसं माझं गाव कुच्ची आहे. बरं. कवठेमहांकाळ म्हणजे माझं दुकान आहे सगळ्यांचं. आता कवठेमहांकाळ जे काही सरकार आहे ते प्रभाकर पाटलांना मदत करणार असं सगळं चित्र चाललंय. मग ते रोहित खोबरं दादाला काय तिकडं- अडचण नाही त्या का? नाही त्यांची कसे खोबरं तिकडे चांगलं अशी भूमिका असते कोणाची? सरकारने. बरं. त्याच्यामुळे आता एवढा काही फरक पडणार नाही रोहित पाटलाला. नाही फरक पडणार. नाही. आता रोहित दादावरून एक टीका व्हायला लागली की किती दिवस तुम्ही वडिलांच्या नावावर मत मागणार, तुमचं काय तर. संधी दिल्यावर तर ते पण त्यांचं कर्तृत्व दाखवणारच की. बरं. जनतेनं आता त्यांना संधी दिली की पुढील 5 वर्षात त्यांचं ते कर्तृत्व दाखवणारच 100%. बरं. काय होईल? कसं होईल? प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील होईल की तसं. खरं जरी दोघांचा सामना झाला तरी जिंकणारे रोहित दादाच. रोहित दादा जिंकतील. 100%. ठीक आहे. अजून काय नागरिक आहेत आपल्याकडे? बघूया. नमस्ते. काय करायचं आमदारकी? आमदारकीचा विषय असा आहे की आता 2014-2019ला सहानुभूतीनं आम्ही मतदान केलं. काय राष्ट्रवादी त्यावेळेला एकत्र होती. पण ह्या आता महाविकास आघाडीचं जर बघितलं वरच्या लेवलला यांची धोरणं सगळी नाही ती. तेव्हा आता नशीब बरं म्हणायचं की अजितदादा महायुतीत आले. नाहीतर ह्यांची धोरणं नाहीत. ह्यांना फक्त मुलाला आमदार करायचं आहे, मुलगीला खासदार करायचं आहे, नातवाला मुख्यमंत्री करायचं ही यांची धोरणं आहे ती. गोरगरीब जनतेचा विकास म्हणून काय नाही. आता ही लाडकी बहीण योजना चालू केल्या त्यावरती सुप्रियाताई सुळे काय म्हणत्या तिजोरीतलं पैसे संपलं. अहो तुमच्या नेत्यांनी आमदार खासदारांनी भ्रष्टाचार केला तेव्हा तिजोरी काय मोकळी झाली नव्हती का? गोरगरिबांना ही महायुती हे शिंदे सरकार असो किंवा अजितदादा गट असो किंवा भाजप सरकार असो गोरगरीब जनतेपर्यंत तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत ह्यांनी काय ना काय तर पोहोचवण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे. शेतीच्या माध्यमातून असो किंवा लाडकी बहीण योजना असो अशा बऱ्याच योजना चालू आहेत त्या. पण ह्यांच्या पोटात पोटतिडी गुटायची काही गरज आहे? पण आता ती काय म्हणते हा. ती योजना आता इलेक्शनच्या पुढेच कशी काय आली? एवढं 5 वर्ष 2.5 वर्ष नाही, तुम्ही मला इलेक्शनच्या पुढे मग तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही कधी काय दिलं का जनतेला? बरं त्याने आता एक बांधिलकी अशी बी घेतल्या की इलेक्शन झाल्यानंतर आमचं सरकार आलं तरी आम्ही चालूच ठेवणार. पण हे आत्ताच म्हणते की ह्यांची योजना कुठलीच पुढे चालणार नाही. ह्याने एवढा ठामपणे ह्यांचा विश्वास कसं देऊ शकतात? तसं शक्य होत नाही. महायुतीची धोरणं फार मोठी आहेत आणि ह्या महाविकास आघाडीकडे एक हे धोरण चांगलं नाही. आणि ह्या खासदारकीला मागच्या टायमाला जनतेनं आमच्या कवठेमहांकाळ तासगाव तालुक्यात म्हणा सांगली जिल्ह्यात आम्ही एक चूक केली आता ती चूक करणार नाही. आता मात्र कोणती चूक हेच की संजय काकाला पाडूला आम्ही चूकच केली. आता 5 वर्ष आम्ही मागे जाणार आणि 10 वर्ष मागे जाणार. काका कसं बी असू दे आमची कामं होत होती.
या महायुतीतनं जो नेता निवडून येईल तो कामाला बांधलेला होता. आता ह्यांचं कसं असतं माहिती आहे का, फक्त तोंडात साखर पाया पडून साखळ्या घालायच्या आणि लोकांनी नुसतं अडकावून टाकायचं, नुसतं इलेक्शन आले गोड बोलायचं आणि तळागाळाच्या कार्यकर्त्यापर्यंत ही कधी पोहोचत आहेत. ह्यांची मेलमेंट ठोकळ कार्यकर्ते उचलायचे, त्यांच्या संघ संबंध चांगले, बाकीचे सगळे ईडी जनता झेंडा घेऊन फिरतं यांच्या मागं. नाही आता तुम्ही सगळं मांडा लागलाय, पण ते रोहित पाटलांना सहानुभूती ना आबाची आहे. रोहित पाटलाला एकदा आमदार करायचं असं वातावरण आहे. हो सहानुभूती आहे की आम्ही बी मस्त आबांचं काम केलंय, आम्ही बी त्यावेळेला केलं की, पण आता कसं माहिती वर्ष धोरणं बघितली पाहिजेत. ह्यांचं सरकार येऊन बी यांची धोरणं चढली नाही, तर यांची सरकार याची गॅरंटी नाही. आता सध्याला जनतेचा कल आहे बघा, महायुतीकडे कल आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो आता जनता मागच्या टायमाला फसली, आता या टायमाला फसणार नाही. आता महाविकास नारळ फोडला तिथलं का MIDC झाली तुमची. अहो MIDCचा आता ही मनेराजूरला MIDC हिथं कवटेमंकाळला होती, परत आबांनी इकडं मनेराजूरला नेली. आता ही MIDCचा मुद्दा आत्ताचा नव्हे, 2014 पासून आहे. या आता बॅनर लावते ती लगेच रोज उठतात नवीन बॅनर लावतात. हे राजकारण आम्हाला कळते की आम्ही लहानाचं मोठं झालो या तालुक्यात. आमदार कोण मग आता आमदार प्रभाकर बाबाच. कसं बी रडत करत अर्ध्या रातचं जरी गेलं तर आमचा आमदार हा प्रभाकर बाबा, आमची कामं करणार तोच. होय, कोणाला आमदार करायचं? आमदार आत्ता जर तासगाव कवटेमंकाळचा विकासाचा जर मुद्दा घेऊन जर आपण जनतेसमोर गेलो तर आपल्याला आमदार म्हणून या तासगाव कवटेमंकाळ शहरामध्ये प्रभाकर बाबांशिवाय पर्याय नाही. त्याचं गणित असं आहे की या कवटेमंकाळ शहरामध्ये गेले आबा आमदार होते, आबांच्या नंतर सुमनताई 10 वर्ष आमदार झाल्या. या तासगाव कवटेमंकाळ तालुक्यामध्ये एकही ठोस असं विकासाचं कुठलं काम झालेलं नाही. यांनी फक्त आणि फक्त सहानुभूती करायची, लोकांना गोड बोलून मतं मागायचे, लोकांच्या जीवावरती आमदार व्हायचं आणि नंतर कुठल्याही प्रकारचा असा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकी जात नाही. सहानुभूतीच्या मुद्द्यावर नेहमी निवडणूक नेऊन ती जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधकांचा असतोय. आणि प्रभाकर बाबांचा जर विचार आता जर करायला गेलं तरुण पिढीनं किंवा युवकांनी, तर ती परिस्थिती अशी आहे की प्रभाकर बाबा हे ऑन दी स्पॉट निर्णय घेतात. एखादं जर कुठलं काम असेल, एखादा कार्यकर्ता जर काम घेऊन बाबांच्या जवळ गेला असेल तर जागेवरती फोन करून बाबा त्या ठिकाणी त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतात. बघतो, करतो, येतो, जातो असले गणित धोरणं हे काय बाबांच्या जवळ नाहीत. त्यामुळं आणि या कवटेमंकाळ शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये आणि या 5 वर्षामध्ये संजय काका पाटलांच्या माध्यमातून काका खासदार असताना 10 कोटी रुपयांचा निधी या शहराला मिळाला. त्यामध्ये बंडगरवाडीचं आत्ता जर बघायला गेलं तर 60 कोटी रुपयांची बंडगरवाडीची पाण्याची स्कीम असेल तर लोकांच्या घराघरापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत पाणी देण्याचं काम संजय काकांनी केलं. या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये बांधावर जाऊन, लोकांच्या शेतापर्यंत जाऊन, शेतात जाऊन लोकांना पाणी देण्याचं काम हे संजय काकांनी केलं, प्रभाकर बाबांनी केलं. आणि त्यामुळं लोक हुशार आहेत. या तासगाव कवटेमंकाळमधली जनता हुशार आहे, माणसं हुशार आहेत. ती 100% योग्य निर्णय घेतील, प्रभाकर बाबांच्या पाठीमागे ठामपणे उभारतील हा विश्वास आहे. नमस्कार. नमस्कार. घड्याळ लावले पण आता तुतारीची हवा आहे की? घड्याळाची हवा आहे. 8 खासदार निवडून आलं तुतारी. 8 खासदार आले, ते खासदार आमचे कसे पडले आणि तुम्ही काय काय कडून ती केली. 11 टावरला 3 दिवस झाले तुम्ही मतदानाच्या ॲडमिट होताय, मी मरतोय म्हणून TV वर बातम्या पाठवताय आणि लोकांची सहानुभूती अशी खोटे नाटकं करणारा महाराष्ट्राचा नेता म्हणजे कोण आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. फक्त काही दिवसापूर्वी तुमचाच होता. आमचा होता. आमच्या नेत्यावर जे जे तुम्ही अन्याय केले ते पूर्ण महाराष्ट्राने बघितले. आणि कवटेमंकाळ तालुक्यात येणाऱ्या काळात 25 वर्षात कवटेमंकाळ तालुका हा 50 वर्ष विकासापासून मागे गेलेला आहे. सध्या बेरोजगारी वाढलेली आहे, तरुणांना हाताला काम नाही, नुसतं गोड बोलून, खोटं बोलून, काहीतरी MIDCचे नारळ फोडून जनता ह्या भूलथापांना बळी पडणार नाही. हा महाराष्ट्राचा विकास एकमेव करू शकत असेल तर ते एकमेव नेते म्हणजे अजितदादा पवार आहेत. आणि त्यानंतर सांगली जिल्ह्याचा खासदार कसा असावा आणि खासदार कोण आहे आणि खासदार काय करू शकते हे पहिल्यांदा ज्या खासदार म्हणून दाखवलं असेल तर ते आदरणीय संजय काका पाटील यांनी दाखवलं. तळागाळातील गावागावात सर्वसामान्यापर्यंत खासदाराची ओळख असणारा माझ्या मते महाराष्ट्रातला एकमेव खासदार असेल तर ते संजय काका पाटील आहेत. एवढं सगळं चांगलं होतं तर 2024ला काय झालं इलेक्शनला? 2024ला काय झालं? काय झालं तुम्ही सांगा ना मला. झाला ना कुणाचा? आत्ताचा ना. आत्ताचा पराभव कसा झाला? कसा पराभव झाला हा सगळ्या तालुक्याला नव्हे जिल्ह्याला माहिती आहे. कुणी काय केलं, कुणाला काय केलं हे जिल्ह्याला माहिती आहे. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही मीडियावाले तुम्हाला चांगलं माहिती आहे. येणाऱ्या काळात आमच्या सध्या कवटेमंकाळचा साखर कारखाना बंद पडला, या महाआघाडी सरकारनं बंद पडला, महाआघाडी सरकारनं बंद पडला, महाआघाडी सरकारच्या प्रमुखानं बंद पडला. दिलखुश करण्याची धोरणं आहेत त्यांची. आमच्या महाकालीचा कारखाना आदरणीय शिवाजीराव शेंडगे बापूने आमच्या कवटेमंकाळ तालुक्यात
मिनी MIDC केली होती. 25 वर्षात त्या मिनी MIDCत एखादा मोठा उद्योग तुम्हाला आणून उभा करायचा झाला नाही. आणि नुसतं गोड बोलायचं, पाया पडायचं, अशानं तरुणांची पोटं भरत नाहीत. 25 वर्षाचा तुमच्या मागे फिरणारा तरुण आता लोकांच्या हाताखाली कामाला चाललाय. आणि आजची ही पिढी बरबाद करू नका. येणाऱ्या काळात मतदारसंघात एकमेव नाव हे प्रभाकर बाबा आणि त्यांचं चिन्ह असणारं घड्याळ आणि त्यांच्या मागं ताकद आहे. हे महाराष्ट्राचे विकास मत नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार आणि महायुतीची शक्ती 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीची चुकी पुन्हा कधीच करू शकणार नाही. कारण जनतेला कळालं की आज जनतेसाठी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ असेल, अनेक तरुण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, असे तळागाळातील जनतेचे प्रश्न घेऊन आदरणीय अजितदादांनी चांगल्या प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून वरचं झालं. हा. रोहित पाटलाच काय करायचं? रोहित पाटलाचं काय करायचं? आत्तापर्यंत त्यांना आम्ही दिलं, त्यांनी आम्हाला काही दाखवलं नाही. येणाऱ्या भविष्यकाळात प्रभाकर बाबासारखा उमदा आणि चांगला तरुण आम्हाला नवीन चेहरा आणि सर्वसामान्य राजकीय कुटुंबाच्या अलिप्त असून फक्त वडील खासदार झाले, वडिलांनंतर पोरगा डायरेक्ट उभा राहायला लागलेला आहे. पिढ्यानपिढ्या चालत यायचं राजकारण हे आम्हाला बंद करायचं आहे. थोडक्यात म्हणायचं म्हणजे काय, आम्ही घराणीशाही मानू शकणार नाही. कारण हे घराणीशाहीचं बीज रोवायचा जो प्रयत्न चालू आहे आमच्या मतदारसंघात, ही कवठेमंकाळची जनता कदापि माफ करणार नाही. येणाऱ्या काळात स्वयंभू आणि सर्वांना तळागाळातील गोरगरीब तरुणांना आपलंसं करणारं नेतृत्व म्हणजे प्रभाकर बाबा पाटील आहेत. आणि त्यांच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत आणि त्यांच्याबरोबर काम करणार आहोत. आणि त्यांना 100 हजारो टक्क्याने सांगतो की येणारी विधानसभा ही तासगाव मतदारसंघातून घड्याळाचं चिन्हच निवडून येणार आहे. काय प्रभाकर बाबाचा आमदार होणार कवठेमंकाळ तालुक्यात. काम आहे त्यांचं तळागाळात. यांचं आता ऐकून सांगायला आलाय. नाही काम आहे त्यांचं. संजय काकांच्या माध्यमातून 2 टर्न संजय काका खासदार होते सांगली जिल्ह्याचे. कामं भरपूर केलेले आहेत त्याने आणि कामं दुसऱ्याने एवढं कोण करू शकत नाही ना ग्राउंड लेवलला. 40 वर्ष झालं त्या रोहित पाटला या घरात आमदार के संजय काका या घरात काय काम काय मला खासदार 2 टर्नला आहे. बरं काय उद्योग काय तिने दिला सांगा की कोणी काय रोहित पाटलानं काय उद्योग एखादा उभा काय केला या कवठेमंकाळ मतदारसंघात? केलं नाही काय? काय सुशिक्षित बेरोजगार पोरं तरुण किती दिसते तुम्हाला? या मतदारसंघात विकासच नाही ना त्यांचा, कामच नाही ते. काय संजय काकानं भरपूर कामं केलेली आहे ते. आणि संजय काकाचं कसं आहे माहिती आहे का, काम घेऊन गेलं तर कुठल्या पक्षाचा आहे न विचारता हे पहिल्यांदा काम करणारा संजय काका पहिल्यांदा जिल्ह्यातला माणूस, 1 नंबरचा माणूस आहे. पहिल्यांदा काम करतो इथे. कुठल्या पक्षाचा हे काही त्यांना घेणं देणं नाही, त्यानं काम करू शकतो. अजून काय आहे बघूया. अजून काय इथं लोक आहेत. नमस्कार. आत आहे कोण? लोक दिसत नाहीत कोण. कुठं आहेत का? दिसत नाहीत कुठं. नमस्ते. काय इलेक्शन सरकार आणि काकांमुळे जरा काका प्रभाकर बाबा येणे शक्यता. कोणामुळं? सरकार आणि काका एक झाल्यामुळे प्रभाकर येणे शक्यता. काकाचं काम जाहीर केला सरकारने. होय जाहीर होईल आता 2 दिवसात. आणि आता काकांनी भरपूर कामं केली, कामं आहेत काकांना. त्यामुळे काका प्रभाकर बाबा 100% बसणे शक्यता. बसतील. ठीक.